शेतकरी मित्रांनो नमस्कार. आज आपण डाळिंब पिकाच्या प्लॉटवरती आहोत. साधारणपणे डाळिंबाची आजची परिस्थिती जर बघितली तर फ्रुटिंग वगैरे आता साईजच्या स्टेजमध्ये आहे. आता ह्या प्लॉटचे आपण न्यू शूट किंवा ज्याने काही नवीन शूट निघाले होते ते कमी केलेले आहे आणि काटा छाटणी आपण ज्याला म्हणतो ती पण आपण या प्लॉटची करून घेतलेली आहे, जेणेकरून जे काय फळावरचे लस्टर आहे जे की काट्याने जात असते ते आपले कमी नको व्हायला. त्यामुळे आपण काटा छाटणी देखील या प्लॉटची लगेच करून घेतलेली आहे. मित्रांनो, डाळिंब पिकामध्ये आता मी खरं द्राक्ष सल्लागार किंवा द्राक्ष कन्सल्टंट आहे आणि भाजीपाला कन्सल्टंट आहे, पण डाळिंब शेतीचं फक्त स्वतःच्या अनुभवामधनं शेतकऱ्यांना सांगत असतो आणि सध्या तरी तेच महत्त्वाचं आहे. अनुभवावरनं जे काय मार्गदर्शन करू आपण किंवा स्वतः अनुभव घेऊन जे काय मार्गदर्शन करू तेच महत्त्वाचं आहे. फ्रुटिंग तुम्ही बघू शकता, अतिशय उत्कृष्ट अशी फ्रुटिंग. मार्गदर्शन करणे म्हणजे काही एवढं विशेष काही नाही, फक्त जे काही आपली स्वतःची प्रॅक्टिसेस आहे किंवा आपण घेतलेले स्प्रेची कशी रिझल्ट आले, आपण घेतलेले ॲप्लिकेशनचे काय रिझल्ट आले, किंवा आपण जे काही प्लॉटवरती काही नवीन समस्या आली आहेत तर त्या समस्येला कसं तोंड द्यायचं का ती समस्या कशी फेस करायची या सर्व गोष्टी आपण शेतकऱ्यांना सांगत असतो आणि तेच पुढं मी सांगत असतो. मित्रांनो, काटा छाटणी झालेली आहे आता, त्याचप्रमाणे शूट पण कमी करून झालेले, जे काय नवीन निघाले शूट होते ते पण कमी करून झालेले. आणि मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलेलं असेल ह्या प्लॉटला जी काही सेटिंग किंवा फळांची संख्या होती 140, 130, 120 अशी होती आणि पहिल्या वर्षाचं रान असल्यामुळे आपण ती आत्ता साधारणपणे असं समजा की एका झाडावरती 90, 80, 70 या प्रकारे फ्रुटिंग आपण ठेवलेली आहे. प्लॉटाचे शेत सुंदर असा बनलेला आहे आणि जितका शेतीमध्ये आपण योग्य खर्च करता येईल तितका योग्य खर्च करणार आहोत आणि त्याच्यापासून उत्पादन चांगलं मिळवणार आहोत. मित्रांनो, तुम्हाला प्लॉट कसा वाटला हे आपल्याला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. चला तर मग, धन्यवाद.